औषध घेऊन कंटाळलात का? आजच जवळच्या डॉक्टर लोहिया ॲक्युपंक्चर उपचार केंद्राला भेट द्या. ऑपरेशन टाळणारी विना औषध आणि दुष्परिणाम रहित ट्रीटमेंट. गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, स्लीप डिस्क, स्पॉन्डिलायसिस, लकवा, संधिवात, मधुमेहाचे दुष्परिणाम, ॲलर्जी, जुनाट सर्दी, पाळीचे विकार, लठ्ठपणा, डिप्रेशन आणि यासारख्या अनेक रोगांवर मात करा. डॉक्टर लोहिया ॲक्युपंक्चर उपचार केंद्र, अयोध्या टॉवर, स्टेशन रोड, दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर. माजी आमदार वैभव नाईक जे काही करतात त्याचीच कॉपी सध्याचे सत्ताधारी आमदार करतात. मग तो दशावतारी कलाकारांचा सन्मान असो किंवा शिमगोत्सव. मात्र निवडणूक संपताच जनतेला विसरणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं की पराभव स्वीकारूनही जो जनतेच्या सुखदुःखात उभा राहतो तोच खरा लोकनेता असतो. अशा शब्दात ठाकरे गटाचे पदाधिकारी अतुल बंगे यांनी सत्ताधारी आमदारांवर टीकेची झोड उठवली आहे. वैभव नाईक नसल्यामुळे त्यांनी वाटली नाही आणि ह्यांनी वाटली नाही. त्याला आता असं वाटतं की आपल्याला आता निदान ही गुप्तावर अगरबत्ती वाटून नाही मिळेल, मतं एकदा मिळालेली आहेत, पुढच्या वेळी नाही वाटली तर त्याला निवडणूक यायच्या आदल्या वर्षी आपण वाटली तर चालतं, ते लोक आपल्याला मतं देतील. अशा प्रकारचे प्रत्येक ठिकाणी आम्ही वाढदिवसाला आपल्या ह्याचा शिमगोत्सव साजरा केला. शिमगोत्सवाला अगदी मोठा प्राधान्य मिळालं, प्रोत्साहन मिळालं. त्याने सुद्धा शिमगोत्सव साजरा केला. आणि हे सगळं करत असताना फरक एवढा की त्यांच्या जसा शिमगोत्सवाला आम्हाला प्रतिसाद लोकांचा मिळाला तसा आम्हाला सुद्धा मिळेल, पण यावर्षी त्यांनी पण केला नाही. म्हणून त्यांनी केला नाही म्हणून यंदा आता आमची जी परंपरा आहे ती मोडीच निघता का म्हणून वैभव नाईकांनी यंदा मालवणमध्ये ठेवणार. आणि आमच्या वाढदिवसाला वैभव नाईक अपंगानं आपली मोटरसायकल आपल्या हा फरक आहे. 1 कोटीची गाडी कुटुंब देऊ शकतो आणि वैभव नाईक अपंग बांधवांची आठवण करू शकतात. अशा प्रकारची या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्याचा सुद्धा फरक असतो. त्यामुळे आज संपूर्ण मतदारसंघामध्ये मी तर त्यांना मी आता तुम्हाला सांगणार नाही पालकमंत्री होते आमदार होते, पण प्रत्येकाच्या मनामध्ये एवढाच आहे की जर हा माणूस पराभव घेतो, हा माणूस पराभव घेऊन सुद्धा रस्त्यावर उतरतो, हा माणूस पराभव असून सुद्धा कार्यकर्त्यांची सुखदुःख बघतो, तर त्या माणसाला आपण म्हणून आमदार म्हणून पाहतो आणि पुढच्या वेळी आमदार म्हणून केलाच पाहिजे हा निश्चय प्रत्येक कार्यकर्त्यांनी ठरवलेला आहे. त्यामुळे मी निश्चितच सांगेन की आज वाढदिवस जरी साजरा होत असताना शुभेच्छा देण्यासाठी आपण ही जी मंडळी उपस्थित आहात त्यामुळे आपण सगळ्यांनी प्रार्थना